नमस्कार मंडळी, रामेश्वरी गिरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. नवभारत साक्षरता परीक्षा नुकतीच आजच 23/3/2025 रोजी झालेली आहे. तर आपल्याला एक्सेल शीट भरून घ्यायची आहे. तर या एक्सेल शीटमध्ये आपल्याला माहिती कशी भरायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, एक्सेल शीट बघूया. सुरुवातीला सिरियल नंबर दिलेला आहे, नेम ऑफ स्टेट महाराष्ट्राचं नाव आधीच इथे दिलेलं आहे. त्यानंतर आहे नेम ऑफ लर्नर, म्हणजेच याचा आधी आपल्याला जो लर्नर आहे त्याचा आधी आपल्याला सरनेम लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याचं नेम लिहायचं, नाव लिहायचं आहे. त्यानंतर फादर्स हजबंड नेम. तर याच्यामध्ये वडिलाचं नाव किंवा जर लर्नर ही स्त्री असेल तर तिच्या हजबंडचं नाव लिहायचं आहे किंवा पुरुष असेल तर फादरचं नाव लिहायचं आहे. मदर्स नेम लिहायचं आहे. या ठिकाणी 5व्या नंबरचं जे कॉलम आहे तिथे मदर्स नेम लिहायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यांचा. कॅटेगरी लर्नरची कॅटेगरी टाकून घ्यायची आहे. 7 नंबरचं कॉलम आहे बघा. जनरल, SC ST OBC आणि इतर दिलेलं आहे. जी काही कॅटेगरी असेल ती आपल्याला या ठिकाणी एडिटच्या बटनावर क्लिक करून आपल्याला ती एडिटचं बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करून आपल्याला ST आहे, माझ्या शाळेत मी ST टाकून घेते. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी एडिटचं बटन आपलं ST आहे, ST टाकलं. त्यानंतर पुढे मॅरिड आहे, येस ऑर नो ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे बघा एज ऑफ लर्नर इन इयर, त्या म्हणजे जो लर्नर आहे तो किती वर्षाचा आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जेंडर मेल आहे, फिमेल आहे की ट्रान्सजेंडर आहे ते टाकून घ्यायचं आहे. एडिटच्या बटनावर क्लिक करायचं आणि त्यानंतर ती माहिती आपल्याला तिथे भरून घ्यायची आहे. त्यानंतर तो दिव्यांग आहे का, येस ऑर नो ते टाकून घ्यायचं एडिटच्या बटनावर क्लिक करून. त्यानंतर पुढे आहे आपल्याला त्या लर्नरचा पूर्ण रोल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याकरिता आपल्याला सुरुवातीला UDIS नंबर टाकायचा आहे. त्यामध्ये स्टेट कोड 2 अंकी असणार आहे, डिस्ट्रिक्ट कोड 2 अंकी असणार आहे, ब्लॉक कोड 2 अंकी असणार आहे आणि विलेज कोड जो आहे तो 3 अंकी असणार आहे आणि त्यानंतर स्कूल कोड आहे तो 2 अंकी असणार आहे. हा झाला आपला पूर्ण UDIS कोड. आणि त्याच्यानंतर 3 अंकी जो कोड दिसत आहे 23, 24 आणि 25 यामध्ये त्याचा जो रोल नंबर आहे, जसं जो लर्नर सुरुवातीला आला त्याचा रोल नंबर येणार आहे 001. त्यानंतर जो नेक्स्ट नंबर आला त्याचं 002. अशा प्रकारे आपल्याला ते भरून घ्यायचं आहे पूर्ण. म्हणजे सुरुवातीला पूर्ण UDIS नंबर येईल आणि त्यानंतर त्याचा सिरियल वाईज रोल नंबर 001, 002, 003 असं पुढे पुढे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर बघा ॲड्रेस आहे, त्याचा जो काही ॲड्रेस आहे लर्नरचा तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र दिलेलंच आहे. त्यानंतर पिन कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे दिलेलं बघा नेम अँड ॲड्रेस ऑफ स्कूल अंडर विच असेसमेंट टेस्ट कंडक्टेड, ज्यांनी ही टेस्ट कंडक्ट केलेली आहे त्यांची माहिती परत आपल्याला इथे भरायची आहे. तर यामध्ये नेम ऑफ स्कूल शाळेचं नाव, ॲड्रेस टाकायचा आहे, डिस्ट्रिक्ट नेम टाकायचं आहे, महाराष्ट्र स्टेट आलेलंच आहे. त्यानंतर पिन कोड टाकायचा आहे 34 नंबर. 35 नंबरमध्ये असेसमेंट सेंटर कोड बघा. आता याच्यामध्ये जर जास्त रूम असतील, म्हणजे पहिल्या एखाद्या रूममध्ये जवळपास 18 ते 20 बसत असतील, परंतु त्याच्या पुढचे लर्नर त्या ठिकाणी बसू शकत नाही, अशा वेळी आपल्याला दुसऱ्या रूममध्ये त्यांना बसवावं लागते. तर अशा ठिकाणी रूम नंबर 1, रूम नंबर 2 असं आपल्याला टाकायचं असेल, जसं 01 असं येईल. किंवा जो लर्नर दुसऱ्या रूममध्ये बसलेला आहे त्या ठिकाणी 02 असं या ठिकाणी असेसमेंट सेंटर कोड ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ
इथे दिलेली आहे आजची तारीख, जी परीक्षेची तारीख आहे त्या ठिकाणी 23/3/2025 दिलेली आहे. मार्क्स इन रीडिंगमध्ये 50पैकी त्याला किती मार्क्स आले हे टाकून घ्यायचे आहे. मार्क्स इन रायटिंगमध्ये किती आले 50पैकी. मार्क्स इन न्यूमरसी याच्यामध्ये 50पैकी किती आलेत हे मार्क्स आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. तर 50पैकी मिनिमम त्याला 16.5 म्हणजेच 17 मार्क्स पास होण्यासाठी येणे गरजेचे आहे. अशा प्रकारे 150 मार्क 50 असे तीनही याच्यामध्ये आपल्याला 150 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. तर पहा, ग्रेस मार्क्स इफ ॲनी, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 5 मार्काची ग्रेस त्या लर्नरला देता येईल. तर ती एकाच याच्यात 5 म्हणजे आपल्याला द्यायची नाही आहे. तर तीनही मिळून जिथे त्याला गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला डिवाईड करून रीडिंग, रायटिंग आणि न्यूमरसीमध्ये ती मार्क्स आपल्याला टाकता येतील, ग्रेस मार्क्स. त्यानंतर टोटल मार्क्समध्ये 150पैकी आहे, तर या ठिकाणी आपल्याला टाकण्याची गरज नाही. तर या ठिकाणी ॲटोमॅटिकली आपण आधी मार्क्स टाकलेलेच आहेत ते या ठिकाणी येतील. ह्यानंतर शेवटी आहे बघा, रिझल्ट ऑफ लर्नर पास नीड इम्प्रूव्हमेंट. याच्यापैकी तो लर्नर त्याला 33% गुण येणं गरजेचं आहे. तर तो पास झालेला आहे की त्याला नीड इम्प्रूव्हमेंट, म्हणजे त्याला की तो पास झालेला आहे की त्याला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तर पास झालेला असेल तर या ठिकाणी पास लिहायचं आहे. आणि जर तो पास नसेल, 33%पेक्षा त्याला कमी गुण असतील, तर या ठिकाणी नीड इम्प्रूव्हमेंट असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण एक्सेल शीट आपल्याला भरून घ्यायची आहे.